ब्लॉग स्वागत आहे गाईज तुमच्या सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हॅपी होली. आणि गाईज रंगमंच ज्या तारखेला आहे ना गाईज त्याच तारखेला माझा बड्डे बी. आणि गाईज मस्तपैकी किती आज 1 तारीख आहे आणि गाईज माझा बड्डे 3 तारखेला आहे. गाईज मस्तपैकी लय सेलिब्रेट करणार आहे आपण, लय भारी मज्जा करणार आहे. आणि लवकरच तो होळीचा ब्लॉग बी लवकर सांगणार आहे गाईज, तो बी बघा. पहिले ह्यो बी बघा. तर गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. इथं पाणी तापायला ठेवले, पाणी तर मस्तपैकी तापले. आता गॅस बंद करूया. आता आपलं झाड आहे ना ते आंब्याचं, त्याचे काय नाही ना बारके बारके पडायला लागले कारण की पाणी नाही. तर काही आज आपल्याला आळं बनवायचे कसं करू, म्हणजे नक्की नाही बनवायचे का नाही, पण एखाद्या दिवस बनवायचे. म्हणून आता लवकरच काय माहीत, लवकरच त्याला पाणी बी द्यायला लागेल कारण की पाण्याची बी तर पाणी बी भेटा ना, म्हणजे नाही का आता आळं नाही ना म्हणून साईड निघून जाते पाणी, त्याला पाणीच मोरण तिथं. तर काही फटाफट आज आपल्याला बनवायचे आळं. मस्त मस्त बघूया आपण आज आळं बनवू. तर काय आम्ही ना मस्तपैकी आता आळं बनवायला घेतले. तर काहीच आणि आहे ना काही नीट बनवायला लागत नाही, तर काही मुळे वेळ तुटल्या ना काही प्रॉब्लेम येईल. तर काही फटाफट बघू शकता तुम्ही. आखी विटा काढणं पहिले हे ना विटा काढायला लागेल. हे विटा कोणाचे म्हणजे हे ना पहिलं ते राहिलेल्या त्या विटा आहेत काही फटाफट काढू आणि तिथं लावू. आणि पहिले ना काहीच पहिले इथं नीट खोदून घेऊ, म्हणजे नीट म्हणजे नाही ना ते पहिलं खड्डा खांदू आणि मग तिथे हे होईन. आणि आहे ना थोडं आहे ना याला खुरपू बी नाही का, खुरपू म्हणजे नाही का ते काय म्हणतात मऊ माती करू तुमच्या भाषेत, म्हणजे तुम्हाला कळत नसेल तर आमच्या इथं खुरपायचं म्हणजे असं नाही का मऊ माती तसं खुरपायचं म्हणतात. आणि काय आमची झाड आंब्याच्या झाडाला बारकं बारकं लय काय राहिल्यात ना, त्यासाठी ना नीट ते काय होतं हात लावला लगेच पडत्यात ते ना, पाण्याची कमी नाही त्याला म्हणून तसं होत असेल मायाने ते एखाद्या वेळेस. म्हणून आहे ना चांगलं आळ करायची आणि म्हणजे पाणी होईन. एक हे बघू शकता अशी लाईन केली आम्ही एक तर आणि हे बघू शकता काहीच बरं झाली इथून काही साप बीप नाही निघाला, नाही ते ना वर्ष झालं नाही का 2 वर्ष हे तसंच पडून होतं. आणि काहीच हे बघू शकता मस्तपैकी झाड. तर काहीच आपलं फायनली आळं बी तयार झाले. आणि काहीच फटफट पाणी टाकू तिथं मस्तपैकी सगळ्यांना. आता काहीच काय आता नाही ना काय रे नाही पडायचे मायाने तर. आणि काहीच मस्तपैकी पाणी भेटलं ना लय महिने म्हणजे लय दिवस झालते की याला पाणीच भेटाना नाही का. आणि काहीच मस्तपैकी आता गाडी धुवायला घेतली ती, काहीच लय दिवस झालं तिला गाडीच न धुवायला घेतली तेच पडलेली, ती बी गाडी चालू झाली. आणि काहीच फटफट बघू शकता ते जाऊ दे. आता काहीच मस्तपैकी मी चहा करतोय मस्तपैकी झालाय, म्हणजे आता फटफट गरम करायचं ह्याला, म्हणजे मम्मीने करून ठेवलेला. मी आता फटाफट बाहेर गेलो ना ते नीट करत होतं गाडी, त्यांचं पप्पा मी बघतो आणि त्याच्यामुळं आता बघू शकता मस्तपैकी गरम करायला ठेवायच्या. तर काय मस्तपैकी आता चहा पिऊ. तर काय माझा लवकर बड्डे येतोय 3 मार्च म्हणून मी फोटो काढत होतो आता. आणि काय जे बघू शकतो किती कपडे काढून ठेवल्यात. तर काय बघू शकता माझ्या भावाने ना हे आणले काय जे बघू शकता डॉग. तर काय जे बघू शकतो किती भारी दिसतोय नाही का, म्हणजे आणि याचं नाव काय माहिती का, जिमी याचं नाव. तर काय एवढं क्यूट कुत्रा आहे काय सांगू तुम्हाला. आणि काहीच हे चावत बिवत काहीच नाही, फक्त याला आहे ना चावाय म्हणजे फक्त याला आहे ना काहीच त्रास नाही द्यायचा, नाही तर ते चावतं त्रास दिल्यावर. Jimmy, cho. Jimmy, cho. 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 तर काही आता हर्षण ह्यो जिमी चाललाय घरी. तर काहीच फटाफट लय वेळ थांबला होता ह्यो म्हणून आता चाललाय. ब्लॉगमध्ये तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि गाईज लवकरच तो बड्डेचा ब्लॉग बी तर गाईज तो बी नक्की बघा. तर काहीच तुमच्या सगळ्यांना आणि परत एकदा हॅपी होली. आणि गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढं